बातमी नांदेडमधली आहे। शहरातल्या स्टेडियम समोर असलेल्या कोणाळे कोचिंग क्लासेस या खाजगी क्लासेसच्या अनधिकृत बांधकामावर अखेर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे। खाजगी कोचिंग क्लासचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले। पालिकेनं संबंधित कोचिंग क्लासला पूर्वीच 1 नोव्हेंबरपर्यंत अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकावे असे आदेश दिले होते। मात्र मुदत संपल्यानंतर सुद्धा हे बांधकाम न हटवलं गेल्यानं पालिका प्रशासनानं पालिका कायद्याच्या कलम 260 अंतर्गत नोटीस दिली। पालिका उपायुक्त अजितपाल संधू यांनी सांगितलं की शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यामुळे कोणाळे कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार दीपक कसबे यांनी केलेला होता। या संपूर्ण इमारतीचं बांधकाम अनधिकृतपणे आहे। महानगरपालिकेकडून जो त्यांनी बांधकाम परवानगी घेतली त्या बांधकाम परवान्याचा त्याच्या मंजूर नकाशाच्या विरुद्ध हे बांधकाम झालेलं आहे। त्यामुळं हे झालेलं अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात यावं आणि संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्त रमेश चौरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी। नांदेड महानगरपालिका क्षेत्रात एकूण 6 झोन आहेत आणि त्या 6 झोनला झोनल अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि अनधिकृत बांधकाम करण्यासाठी त्या झोनल अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून आपण डेझिग्नेटेड केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे अनधिकृत बांधकामाची तक्रार येतात त्याच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे झोनल अधिकाऱ्यांना दिलेले आहे। आणि आपण जे आता विचारले की अनधिकृत बांधकामाची तक्रारबाबत ती तक्रार झोनल अधिकाऱ्यामार्फत त्याच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार कारवाई प्रस्तावित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।